टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मंत्री शंभूराज देसाई आपल्या सोबत आहेत। आपण बातचीत करणार आहोत मराठीच्या मुद्द्यावरून। ठाकरेंच्या आमदारांनी आणि स्वतः उद्धव ठाकरेंनी हुतात्मा चौकामध्ये जाऊन अभिवादन केले आणि त्यांचं म्हणणं आहे की भाजपने आता याचा निषेध करावा। काय कसे काय काय सभागृहामध्ये उद्धव ठाकरे साहेब परिषदेमध्ये आहेत। विधानसभेच्या सभागृहामध्ये माननीय फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की महाराष्ट्राची मुंबईची मराठी भाषा याचा आम्हाला अभिमान आहे। मराठी भाषेचा अवमान महाराष्ट्रात कुणी करू शकणार नाही आणि आम्ही सुद्धा इतर कुठल्या भाषांचा अवमान करणार नाही। सभागृहामध्ये राज्य सरकारची भूमिका सभागृहाचे नेते म्हणून आणि राज्याचे प्रमुख म्हणून माननीय फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलेली आहे। आता काय ज्या वक्तव्याचा त्या ठिकाणी सभागृहाच्या बाहेर कुणी केलेलं वक्तव्य आहे त्या संदर्भामध्ये या परिसरामध्ये येऊन किंवा हुतात्मा स्मारकाजवळ जाऊन आंदोलन करणं वगैरे, त्याचे आंदोलन करणं हा ज्याच्या त्याचा भाग आहे। परंतु मराठी भाषेचा अवमान करण्याचा उद्देश कुणी ठेवत असेल तर बिलकुल तशा पद्धतीचं खपवून महाराष्ट्रामध्ये घेतलं जाणार नाही। त्यांचं म्हणणं आहे की कोरटकर जसं चिल्लर माणूस आहे असं तुम्ही म्हणता, तसं भैयाजी जोशी चिल्लर माणूस आहे असं तुम्ही म्हणून दाखवावं अशा पद्धतीचं। नाही, हे बघा हे बघा कोण काय बाकी कुणी काय म्हणायचं ह्याच्यापेक्षा राज्य सरकारची म्हणून भूमिका आज स्पष्ट झाली ना की मराठीचा आम्हाला अभिमान आहे। मुंबईची भाषा महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे आणि त्या मराठीचा आम्हाला अभिमान आहे, गौरव आहे। एवढी स्पष्ट भूमिका राज्य सरकारची भूमिका म्हणून स्पष्ट झाली ना, तर याच्यापेक्षा आणि काय स्पष्ट करायचं। आणि एवढंही सांगितलं की मराठीचा अवमान जर कोणी करत असेल तर ते चालणार नाही आणि आम्ही देखील सगळ्या इतर भाषांचा आदर करू, इतर भाषांचा सुद्धा आम्ही सन्मान करू। अशी पद्धतीची समन्वय साधणारी बॅलन्स्ड भूमिका ही राज्य सरकारचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात जाहीर केलेली आहे। आता याच्यात आणि वेगळं राजकारण करण्याची आवश्यकता नाही। ठाकरेंनी देखील निषेध व्यक्त केला आहे। राज ठाकरे म्हणतात की बाहेरून आलेल्या प्रत्येकाला माहिती आहे की मुंबईची भाषा मराठी आहे, मग ह्या जोशी बुवांना माहिती नाही का, ते काड्या करायचं का काम करतात? नाही, आता तो विषय वेगळा आहे। राज्य सरकारची भूमिका काय ती राज्य सरकारचे प्रमुख म्हणून सभागृहामध्ये स्पष्ट झाली। तीच भूमिका महाराष्ट्रातल्या आम जनतेची आहे। 13 कोटी जनतेची भूमिका महाराष्ट्रातल्या तीच आहे आणि मराठी भाषेचा महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्वाभिमानी माणसाला अभिमानच आहे, गौरव आहे। आम्हाला या भाषेबद्दल सार्थ अभिमान आहे। वेळोवेळी हे सांगितलेलं आहे। त्यामुळं कुठंतरी एखाद्या दुसऱ्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढायचा आणि त्याच्यामधनं विनाकारण कुठंतरी गैरसमज निर्माण करायचा कोणी प्रयत्न करू नये। मराठी भाषेचा अभिमान कालही होता, आजही आहे, उद्याही तर महाराष्ट्रामध्ये राहील। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की मराठी भाषेचा अभिमान कालही होता, आजही राहील आणि कायमस्वरूपी राहील अशी प्रतिक्रिया जी आहे ते मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेली आहे। कॅमेरामन खंडू कसबेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।